नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, HSRP नंबर प्लेट जर तुम्ही अजूनही बसवली नसेल किंवा त्यासाठीची नोंदणी केलेली नसेल तर प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच RTO कडनं नूतनीकरणाव्यतिरिक्त इतर कुठलीही सेवा पुरवण्यात येणार नाही। जिल्ह्यामध्ये अशा 21 लाख वाहनांना त्याचा फटका बसणार आहे। पुण्यामध्ये 26 लाखांपैकी सुमारे 5 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे। त्यापैकी 2.5 लाख वाहनांना या नंबर प्लेट्स बसवण्यातही आल्यात। उर्वरित 21 लाख वाहनांची या नंबर प्लेटसाठी नोंदणी होणं आवश्यक असल्यानं परिवहन विभागानं आता निर्बंधांचा बडगा उगारलाय। अनेकांना ही नोंदणी कशी करावी याची माहिती नसल्यानं वाहन चालक मात्र कोंडीत सापडलेत। पुणे वगळता राज्यामध्ये उर्वरित ठिकाणी सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यास नागरिकांचा अत्यंत अल्प प्रतिसाद आहे। या कामाला गती येण्यासाठी परिवहन आयुक्तांनी सर्व RTOंना सुरक्षा नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनांवरती निर्बंध आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांची कार्यक्षमता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज, खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी आणि प्रमाणपत्र आणि नूतनीकरण तसेच उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नसेल तरी अडवणूक करू नका अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। परिवहन विभागाने सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। सध्या नोंदणी केल्यानंतर ऑगस्टपर्यंतच्या तारखा मिळत आहेत। सुरक्षा प्लेटसाठी नोंदणी केलेल्या वाहनांची कोणतीही कामं रखडणार नाहीत असंही परिवहन विभागाने स्पष्ट केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सुरक्षा प्लेट संदर्भात मदत हवी असल्यास पुणे RTO कार्यालयामध्ये एक मदत कक्ष उघडण्यात आलेला आहे अशी ही माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सुरक्षा नंबर प्लेट लवकरात लवकर तुम्ही बसवून घ्या, अन्यथा तुमची बरीचशी कामं RTO कडनं थांबवली जाऊ शकतात। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।